आपली आरचू मित्रांनो, आरचूनी काय 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 चालवलंय बा इकडे बघ. जाळण घोंबडी चालवली आपल्या आरचूनी. चहा पेताय काय? शेरडा मेंढराच्या दुधाचा चहा. आज कुठं जायचंय तुम्हाला? आज जायचंय तामलवाडीला. गावाला जायचंय काय? त्या ठिकाणावर ना आम्ही आंब घेतले ते आंबरस बनवायचे. आपलं हे सगळं आंब बिंब आता दोन झाले बाबा. कसं टवटवीत दिसते मित्रांनो. मित्रांनो वाटीत आपला आंबरस आहे. इथं मस्तपैकी गरमागरम चपात्या. मित्रांनो झबराट पाऊस आलाय आपल्या इकडं, चालू झालाय. आपलं दादा बसले, आपली सगळी मेंढरं चालले ते पाण्यातनं. आपल्या दादांनी आता येळा मागवलाय. येळ्याने गरबा सगळं असं बघा बारीक बारीक असं फोडून देते. तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आजचा आपला ब्लॉग ना म्हणजे काही चांगला नसणार आहे. कारण का तर मित्रांनो 10-12 दिवस झालं आपलं आप्पा आपल्या वाड्याला आलं होतं. आपल्या व्हिडिओमध्ये ह्याच्यामध्ये दिसत होतं. आणि आज आपला आई आप्पा गावाला जाणार आहे. नंतर कधी येतात काय माहीत नाही. आपलं 2-4 महिने तर आप्पा गावालाच होतं, पण आज पुन्हा जाणार आहेत गावाला. आणि आपल्या वाड्यावरचं सकाळ सकाळचं वातावरण, आई आप्पा जाण्याचं ते संपूर्ण वातावरण आज मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग. मित्रांनो काल पावसाने इतका धुमाकूळ घातला ना, लई पाऊस झाला एकदम. म्हणजे का असून वावरातलं असं म्हणजे पाणी आटलंय. पण चिखल बिखल इतका झालाय ना, अख्ख्या बिराडात पाणी शिरलं होतं आपल्या. आणि बिराडात पाणी शिरलं होतं त्याकरता आज मेंढर इकडं बसल्या, त्यामुळे इकडचं सगळं सपाट झाले. म्हणजे आज आपल्या बिराडात डायरेक्ट पूर येऊ शकतो. आणि बिराडात पूर येईल त्याकरता आपलं आजचं बिराड हे सगळं बिराड उचलते. ते आपली चिलीपिली गँग आईला मदत करू लागते. आणि तेव्हा तिकडं पड्याल उमाट म्हणजे जरा थोडी उंच जागा मित्रांनो. त्या थोड्या उंच जागेवरती नेऊन आपलं बिराड ठेवते ते. या ठिकाणावरून उचलते ते. आणि सगळी आपली गँग आता काम करू लागते आईला. चॅलेंज घेतले आता आम्ही मोठी कठाळ नेणार. आई म्हणली थांबा मी नेती, पण ही गडी म्हणली नाही आम्हीच नेणार. तर आता ही तिघं नेतात का बघू आपण ही कठाळ. तर चालवली ना मित्रांनो. अर्चुनीन पगोनी मागं धरले, युवराजने मोरं धरले. पोचावली मित्रांनो. जड वस्तू असं म्हणजे नाही का एकीचं बळ. म्हणजे अशी एकत्र असली ना सगळी ती आपली नेत्यात. काही कसलं काम असलं ना, छोटी असो नाही तर मोठी असो, जेवढं एकजूट असेल ना तेवढं मजबूत असते. बघा आपलं सगळं काम करू लागते ते आईला सकाळ सकाळ. आपलं सकाळ सकाळ बिराड मित्रांनो. पावसाचा काही नियम नाही, कधी बी पाऊस येतोय धुमाकूळ घालून जातोय बाबा. आको यांच्यात मध्ये लुडबुड करते. आता आकोच्या मापाचं काय राहिलंच नाही न्यायला. आको तिला हे घे ते घे म्हणतात, पण ती काय घ्याय नाही आपल्या आको. आपली गँग मित्रांनो बघा लईच उत्साह आहे त्यांना. आग्यावा यांनी आपली माचोळी मित्रांनो जवळजवळ निम्म्याच्या वर बिराडता आपल्या ह्या तिघांनीच पोचावलंय जाग्यावर. तर बघा अशी घेऊन जाते ते. आपली आता काय चालवलंय तुम्ही? माचोळी चालवली मित्रांनो. माचोळी आपली आता पोचावते ते पड्याल. आणि आपला काळोराम रोज माचोळीत असतो, पण आता गडी सायरा वायरा फिरायला लागला इकडे तिकडे. आता माचोळी ठेवल्यावर मग माचोळीत बसेल, पण तवर आपला इकडे तिकडे लयच आता ऊनच मित्रांनो. सकाळ सकाळच लय ऊन लागते. काळो शिरला या कागदात. आई चिलीपिली गँगनी मदत केली काय चांगली. यांनी मित्रांनो एवढी मदत केली ना आपल्या आईला. सकाळ सकाळ लय मदत केली. पाऊस काल तर 12ला चालता, त्यामुळे पाऊस कधी येईल काय सांगता येत नाही. त्यामुळे आईने आपलं आज सकाळ सकाळ स्वयंपाकाच्या आधी बिराड आवरून घ्यायचं ठरवलं. बिराड आपलं सगळं पोचावले. आणि आता आई मस्तपैकी आपलं बिराड घेते लावून. बिराड लावायचे. चहा पेताय काय? शेरडा मेंढराच्या दुधाचा चहा. आज कुठं जायचंय तुम्हाला? आज जायचंय तामलवाडीला. गावाला जायचंय काय? किती दिवस झाला आल्याला? झालं की 15 दिवस. आपला आप्पा 10-15 दिवस झालं मित्रांनो आलो होतो वाड्याला. आज आपला आप्पा बी जाणार आहेत. तर सकाळ सकाळ मस्तपैकी चहा पिते आपला आप्पा. मित्रांनो आपल्या काकीचं मस्तपैकी चाललंय पेट. आता इथं काकी पेट मारणार आहे. काकी काय बेते आज? आज आपली आप्पा नाही गावाला जायचेत ना, त्याच्यामुळं आंबरस चपाती करायची. आंबरस आणि चपाती मित्रांनो. आप्पा आई जायचे, मग आता आईन ती जायचे त्याकरता मग त्यांना काहीतरी आपलं गोडधोड खायला घातलं पाहिजे. तर आज आपल्याला करायचे आंबरस. आपलं भाऊ आंबा आणाय जाणार ना तुम्ही? जायचंय आंब बी आणाय जायचे. तर आता चाललंय पेट मळायचं मस्तपैकी. खायची आज आंबरस चपाती. आंबरस चपाती आवडती का तुला?
लय आवडती वय. पगोला बी खायची आपल्या आंबरस चपाती मित्रांनो. त्या ठिकाणावर ना आम्ही आंब घेतले ते आंबरस बनवायचे आपल्याला. पगो दाखवा आम्हाला आंब. बघा आपल्या पगोने उचलल्या ते एवढं घेतले ते आंब. एवढी पिशवी भरून आंब घेतले ते आपण. आणि हे आंब घेतले ते आजी म्हणल्या चांगल्या रसाळ आंब आहे त्याकरता घेतले ते. मित्रांनो आपण आता आंब घेऊन आलतो. ते सगळं आंब आपली काकी आता मस्तपैकी धुवून देते घेते. काकी चांगलं आहे का? चांगले. हापूस आंबा या. हापूस आंबा आणले ते आपलं काय येतं. पगो आलते आमच्या बरोबर. पगो बघती काकी कसं धुवून घेते आंब ती. आपलं हे सगळं आंब बिंब आता धुवून झाले बाबा. कसं टवटवीत दिसते मित्रांनो. आता हे आपलं एवढं कढईभर आंब सगळं पिळून घेणार आहे आपली आई. आंबरस चपाती आज आपल्या वाड्यावरचा बेती मस्तपैकी. आपली चपात्याची तयारी चालली आहे मित्रांनो. आता मस्तपैकी चपात्या आपल्याला बनवायचे. काकी आई काय बनवणार आहे आता? तू आई बनवणार आहे मस्तपैकी भात. काकी बनवणार आहे चपात्या. भात शिजाय घालायचे. आता आपलं चालू झालं जेवणाची तयारी चालली. आणि ही पोर बघा आंबा घेतलाय खायला. अरे काय खायचंय? काय नाही. आरची लय बोलत नाही मित्रांनो आपली. आई कसल्या तांदळाचा भात बनवते? इंद्रायणी तांदूळ मित्रांनो. इंद्रायणी तांदळाचा भात घालते आहे आपली काकी. तोवर पेट आई आपली भात घालून आंब पिळणारे. आंब जाळ लावते आहे आता चुलीला. जाळ फुकला. फुकणीच गावा ना कुठं टाकली पोरा सोरांनी. ही चिली पिली आहे ना. आता चिली पिली चाळायला गेल्या मग काय काम नाही. आई काय करते? आता ही सूट आणि याला थोडं टाकून वाटून घेते. आंबरसात टाकल्या चांगला आंबरस लागतो. मित्रांनो आपण गेलतो आता हे यलदोडा आणायला. त्यामुळं आपलं आंब बिंब यांनी पिळून ठेवले ते. पण आता आपण यलदोडा आणल्यावर आता हे यलदोड हे वाटून टाकते आपल्या आंब्यामध्ये. आणि काकीच्या मस्तपैकी चालल्या ते चपात्या. हो काय पावसा पाण्याचा आपली चुला आत घेतली नाही तर काय आपलं चांगलं पटांगण नसते इथे. सगळं पसारा बिसारा आपली ताई बी आईला मदत करू लागते. ताई तू काय काम करते? साली आंब्याच्या साली दुधी ताई. आणि आई इथं आता मस्तपैकी पाट्यावर टिचून घेते यलदोड. काय करताय तुम्ही? कसल्या झाडाच्या सावली खाली बसलाय? नारळाच्या झाडाच्या सावलीला बसले. ते आता आंबरस झाला की नेमकी खायला येते. अक्को म्हटलं अक्को लगेच बघती. मित्रांनो आपलं आता झालेले सगळं तयार. भाऊ जेवाय बी बसले ते मस्तपैकी. आंबरस चपाती आहे आपली. तर भाऊ जेवते ते आता. भाऊ नाव का जेवाय दिले या. ताईचं काय चाललंय? ताई काय चाललंय? देव पूजून घेते मित्रांनो आपलं देव. भाऊ कसा झालाय आंबरस? चांगला झालाय. युवराज कसा झालाय? हा चांगला झालाय का? युवराज बी बसलाय आपला जेवायला. आई वाढते मस्तपैकी जेवण ह्यांना मित्रांनो. आपली ताई अजून देव पुजते या. देवाला निवद बी काढून ठेवलाय तो का तिथे. तो आपल्या देवाचा निवद आहे मित्रांनो काढून ठेवलेला. ताईने आता ताई झालं का देव पुंजून? झालं आता थोडं राहिले. तर मित्रांनो आता सगळ्यांना जेवण दिले. आपल्या आप्पांना बी. आप्पा कसं झालंय? गोड झालंय का चांगला आंबरस? आता पगून आपली बाय बी खायला बसली. बाय कसं लागतंय? चांगलं लागतंय ना. सगळी आता जेवाय बसल्या ते. आणि मला बी दिले मस्तपैकी ताट वाढून. तर मित्रांनो ह्या मोठ्या ताटात वाटीत आईने मला मस्तपैकी चपाती आणि हा आपला आंबरस दिलाय खायला. तर आता आपल्याला बी मस्तपैकी काय काय खायचंय. तर आई अजून भात ती देणार आहे. मग भात कालवण आणि आंबरस चपाती आपण खाणार आहे आता. मित्रांनो वाटीत आपला आंबरस आहे. इथं मस्तपैकी गरमागरम चपात्या. आणि या ठिकाणी आपलं भात आणि बटाट्याचं कालवण आहे मित्रांनो. तर आपलं ताट आलेलं आहे. आता मस्तपैकी जेवण करून घ्यायचे आपल्याला. तर मित्रांनो आता जेवण बिवण झाले आपलं. मस्तपैकी आंबरस चपाती खाल्ली. आणि आता आपली कोकरी धरायच्यात सगळी. तर आपलं भाऊ धरतात येतो का? भाऊजी कोकरी धरतात आहे ना. तशी आपल्याला सुद्धा सगळी कोकरी धरायच्यात. आणि कोकरी विक्री धरून आता आपण जाणार आहे मेंढर चारायला घेऊन. आई बी आलेली आहे. आई कुठे गेलती? मी गेलती येळोला पाहुण्याच्या वाड्याला. पाहुण्याच्या वाड्याला गेलती. आत्ताच आले आपली आई. आई व्हायचं मदत करू लागते आपल्या. आज कुठं जायचे?
आज जायचं तामणवाडीला, गावाला, तुमच्या गावाला. आमच्या गावाला. हा मित्रांनो, आई आलती जवळजवळ. आई बी आपल्या आप्पा आई संग चालती, पण आई तिकडं पाहुण्याच्या तिकडे गेली ती बाय. बरं, आई आपल्या का आलेले 2-4 दिवस झाले आणि आता आई चालली आपली तामणवाडीला. मित्रांनो, आता आपली मेंढरं आले ते भुईमुगाचा पाला खायला. तर आम्ही ना मेंढरांना डायरेक्ट घेऊन आलोय भुईमुगाच्या पाल्यावरती, कारण का पाऊस कधी बी येतोय, पावसाने बेकारी होती चाऱ्याची. त्याकरता आता पाऊस उघडलेला, ती म्हणलं पहिला पाला बिला चारून टाकाव. तर आता पाला बिला खाते ते आपली मेंढरं. आत्ताच आपली एक मेंढी येली, मस्तपैकी लावर झाली आहे मेंढीला मित्रांनो. आता मगाशी येले बघा कसं झालंय, तिच्यासारखंच पिल्लू झालंय तिला. ते नुसतं प्यायला टपलं या. मित्रांनो, झबराट पाऊस आलाय आपल्या इकडं, चालू झालाय. आपलं दादा बसलेलं पड्यात. पाऊस तर इतका आलाय ना मित्रांनो, 2 दिवस झाला, त्याच्यापेक्षा आज जास्त आलाय. म्हणजे असं दिवसेंदिवस पाऊस वाढतच चाललाय आपल्या तिकडं मावळाला. काय खरं नाही आपलं. मित्रांनो, 3-4 दिवस झाला आपल्याला पाऊस पडतोय, आणि काल बी पाऊस झाला आणि आज बी पाऊस झालाय. बघा पार खसरांनी पाणी आलं. या लोकांची खसरं अजून काय त्यांनी वाजावली नाही, पण खसरं पाण्याने भरले ते अशी बघा. पार आता भरायला अजून बी पाऊस चालूच आहे टिपी. पण काय खरं नाही बाबा. आता 4 दिवस झालं इतका पाऊस पडतोय ना मित्रांनो, वळवा पडतोय, पण पाणीच करून जातोय आपल्या इकडे. कस काय मग पाऊस झाला ना चांगला? जोड आपलं का आज? जोड आपलं नाही तर काय झालं? किती दिवस झालं पडतोय? 3-4 दिवस झाले. 3-4 दिवस झालं मित्रांनो पाऊस पडतोय भरपूर. आज तर लईच खाऊन झालाय पाऊस आपल्याला. आज तर आखी मेंढरं शेंढरं भिजल्या ते. इथं आता गावाच्या कडेला होतो आम्ही वस्तीच्या, त्याकरता आम्ही गेलतो घरी व्हायचं बसलो, पण मेंढरं आपली झाडाखाली व्हायचं उभी राहिलेली साईडने काय झाडाखाली, त्यामुळं मेंढरं भिजली आखी. दादा कस काय पाऊस मग? लई पाऊस झाला बाबा. किती झाला? चांगला भरपूर झाला. 2 दिवस झाला, त्यापेक्षा आज जास्त झाला. म्हणजे आधी 2-4 दिवस झालं पडतोय चा? हा 2 दिवस झालं पडतोय अगोदर. आजचा 3रा दिवस आहे. आणि चारा होईल का आता? आता लई चारा होणार आहे. आता लय चारा होईल ना, वावरच भरली जागा मित्रांनो. आपलं दादा व्याज आपल्यावर मेंढरा आहेत. तर मित्रांनो, आपल्याला मेंढरा का बघा कोण गावली, ही आपली वानर सेना. बघा ही गँग कशी बसली मित्रांनो. पावसा पाण्याचं ह्यांचं बी लय हाल असतात बरं काय. बघा अख्खी झाडावनं बेडावनं बसले ते. आपण आपल्या जुन्या मोबाईलमधनं शूटिंग घेतोय, नव्या मोबाईलमधनं नाही, त्यामुळं एवढं काय क्वालिटी दिसत नाही. पण बघा अशी झाडाव बिडाव ह्यांचं पावसा पाण्याचं जसं आपलं बी हाल असतात तसं या प्राण्यांचं सुद्धा हाल असतात बरं काय. कुठं गावली बिवली ना तर ह्यांना खायला प्यायला देत जा. आता आमच्या गावाकडं काय यांना टेन्शन नसतं, झाडाचं झाडपाला फळं बिळं लय खायला गावतात आंब बिंब या सीजनला. तर भरपूर आहेत मित्रांनो, पण हे आपल्याला 2-4 दिसतात या ठिकाणी. पप्पू बघा पप्पू तर त्यांच्याशी लढाईच करायला बघायला लागलाय मित्रांनो आपला. ते बी वरनं हे करतोय, पप्पूला दमदाटी देते. येऊ का खाली म्हणते. पप्पू म्हणते मला वर येता येत नाही, पण बघू का तुमच्याकडे. बघा पप्पू आपला असं. पप्पूचं ह्यांचं लय भांडण बाबा आपल्या. बघा कसं करतोय ती. तर मित्रांनो, आपल्या मावळातल्या वाड्याला तर असं पाणी आलंय ना बघा. डायरेक्ट ह्यो मेन वाडा आहे मित्रांनो आपल्या इकडला. मावळातला मेन वाड्याला आले पाणी. तर आपलं दादा आता त्या पाण्यातनं मेंढरं बोलावते ते. दुसरी कोण गेलो ना मित्रांनो आपण ह्या वाड्याने तर जायचा चान्सच नाही, पण आता हिथनं पडेल काढून हवीने आपल्याला मेंढरं न्यावं लागतील. आपलं दादा तर गेले ते पुढं बाबा. वाड्याचं पाणी मित्रांनो हळूहळू वाढते. पाऊस पडून गेल्यानंतर ना पाणी हळूहळू वाढत जातं, आणि पाणी तर वाढत चालले. पण आपली मेंढरं आता आम्ही यारवळीच घेतोय काढून या पाण्यातनं. सगळी मेंढरं येते तेव्हा का इथनं. मेन वाडा मित्रांनो आपल्या इकडल्या मावळातला सगळ्यात मेन वाडा आहे ह्यो वाडा. इतका फुल भरून चालतो ना पाऊस काळ्याला. आपली सगळी मेंढरं चालले ते पाण्यातनं अशी मागून अशी कडकडने वाटी जरा. नाही तर इकडं तर अख्खा इतका मोठा खोलडव आहे ना ह्यो, लय खोलडव आहे मित्रांनो. इकडून आपलं भाऊन ताई आपली मागणं मेंढरं आणते. दादा मी आपला मोहरं आलोय. दादा आपलं फार मोहरं गेलं मेंढरं बोलवीत. मी आता मध्येच थांबले आपली मेंढरं जातात म्हणून. अशी पाण्यातनं बुडून चालले ते पडेल. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे वाड्याच्या जवळ. म्हणजे आपली मेंढरं आता डायरेक्ट वाड्यावर जाणार आहे.
आणि आता वाड्यावल्या लोकांना तर पाऊस किती झाला हे विचारून तर काय चालणार नाही. डायरेक्ट आपण विचारायचं आता दैना किती झाली, पावसाने किती दैन झाली. आता सांगते आल बिराडात पाणी किती गेलं काय गेलं ते पाहिजे तुम्हाला. आता आपली मेंढरं थोड्याच वेळात जाणार आहे बिराडावरती. ओय पगो डोक्याला काय लावलंय? दैन किती झाली आज? दैन बिराडात पाणी आलं का? आज सावध होता काय तुम्ही? आणि आमच्या लय आलं होई. मग भिजला का? नाही ना. तर आपल्या पगोने डोक्याला काय लावलंय बघा मित्रांनो. हे वाघरत लय पाणी झालंय मित्रांनो. आता मेंढर ह्याच्यात बसणार आपली नेबराव बसत्याल पण हे पाणी लय साठलंय. त्याकरता आपले दादा बघा काठीने ते वरंब फोडून पाणी काढून देते ते वाघरतलं सगळं. दादा काय करताय? हे पाणी मेंढरात झालंय रे, काढून देतो ना बाजूला. पाण्याने काय होतं? पाण्याने मेंढर आता बसणार कशी? हा हे पाण्याच्या डावातनं कशी बसणार ते. आपलं दादा बघा कसं वरंब फोडते ते मित्रांनो. असं सगळं वरंब फोडून पाणी काढून द्यायचे. बघा या ठिकाणी पडला बघा. इथनं कसं पाणी चालली असं सगळं पाणी काढून द्यायचं आपलं ह्या पाटापाटाने तिकडे खाली. बिराडातच आपल्याला गेले मित्रांनो. बिराडावलं दैना झाली आज. आपल्या दादांनी आता येळा मागवलाय. येळ्याने वरंबा सगळं असं बघा बारीक बारीक असं फोडून देते ते. आता जाईल का पाणी? पाणी जाईल ना. जाईल म्हणते ते. असं फोडून दिलं म्हणजे त्या पाटाने बघा असं सगळं खाली निघून जाईल. आता बिराडा विचारू आईला कशी काय झाली दैना. आई किती दैना झाली आज? लय झाले आज सुद्धा पाणी आलं. मग दुसऱ्या जागेवर बदललं तरी काळच वावर आहे ना. सकाळी बिराड बदललं पण आज बी बिराडात पाणी शिरलं. मग काय वारण कावर काय ते निश्चित पाऊस पडतोय. लय पडला ना आज तर मित्रांनो. तो बघितला असेल किती वड्याला याला पूर आला. आज बी लय दैना झाली आपल्या आईची. हो का बिराड इकडं उचललेलं उमाटाव तरी बी बिराडात पाणी शिरलं आपल्या. सगळं आई कांबूरनं भिजली काय? होय कांबूरनं भिजली. नाही भिजली त्या ह्याच्यात घातली कागदात गुंडाळली त्यामुळे वाचली कांबूरनं. तर मित्रांनो सकाळी आपण मस्तपैकी आंबरस चपाती बिपाती खाल्ली. पण दुपारनं इतका पाऊस आला मित्रांनो. वाढ्याला बिड्याला पाणी आलं. अख्ख्या इकडं घरी आलं तर आई म्हणते अख्ख्या बिराडात पाणी शिरलं. पावसाने अख्खी दैन करून टाकली मित्रांनो. आंबरस चपाती मस्त खाल्ली पण दुपारी झालेल्या अवकाळी पावसाने अख्ख्या वाड्याला पाणी मेंढरं अख्खी भिजावली. आपण वाचलो घरात गेल्यामुळं. पण जाऊ द्या मरू द्या मित्रांनो. आजचा आपला व्हिडिओ कसा काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.